कधी कधी असं होतं की घरामध्ये आपण केळे आणतो आणि 2-3 केळी अशीच पडून जातात. ती जास्त पिकल्यामुळे मुलेही खायला पाहत नाहीत आणि आपल्यालाही खायला आवडत नाही. तेव्हा ती न फेकता त्यापासून प्लम केक कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा केक बनतोही झटपट. त्यासाठी एक मिक्सरचा जार घ्यायचा. मिक्सरचा जार घेताना थोडा मोठा घ्यायचा. तुम्ही इथे पाहू शकता जास्त पिकलेली मी 3 केळी घेतलेली आहेत. ही सगळी मिक्सरच्या जारमध्ये घ्यायची. पिकलेली केळी जास्त गोड असल्यामुळे याच्यामध्ये साखर थोडी कमी लागते. मी आता अर्धा कप साखर घेते. फ्रेंड्स, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. पाव कप साखर घेऊन 2 इंच दालचिनी आणि 4 ते 5 वेलची बारीक करून घेतलेत. दालचिनीच्या फ्लेवरमुळे केक खूप टेस्टी लागतो. सनफ्लावर तेल पाव कप घालायचं किंवा त्याऐवजी वितळलेलं तूपही वापरू शकता. आता याची सर्व एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे पहा, याची स्मूथ पेस्ट बनवलेली आहे. हे मिश्रण आता एका मोठ्या बोलमध्ये ओतून घ्यायचं. आता याच्यावरती एक चाळण ठेवायची. आता या चाळणीमध्ये 2 कप मैदा घ्यावा. आता यामध्ये 1.5 चमचे बेकिंग पावडर घालून घ्यायचे. खायचा सोडा अर्धा चमचा घालायचा आणि हे सर्व मिश्रण चाळून घ्यायचं आहे. फ्लेवरसाठी 1 चमचा इसेन्स घालून घ्यायचं. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. मिश्रण थोडं घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं दूध वापरून तुम्ही हे स्मूथ बॅटर बनवू शकता. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बॅटर कसं बनवलेलं आहे. तुम्ही बनवलेलं बॅटर हे असंच असायला हवं. जास्त पातळ बनवू नका. आता तुमच्याजवळ चोको चिप्स असतील तर पाव कप चोको चिप्स ॲड करा. चोको चिप्स नसतील तर पाव कप ड्रायफ्रूट्स ॲड करा. तर काजू बदाम वगैरे कट करून घालू शकता. आता हे मी पुन्हा एकदा मिक्स करून घेते आहे. केकचं बॅटर मिक्स करताना जास्त हलवायचं नाही. आता गॅसवर एक कढई 10 मिनिटं गरम करायला ठेवायची आहे, तेही झाकून. आता मैदा डस्ट केलेल्या भांड्यामध्ये केकचं बॅटर ओतून घ्यायचं आहे. बॅटर ओतून झाल्यानंतर भांडं 4 ते 5 वेळा अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं, म्हणजे आतले एअर बबल्स बाहेर निघून जातात. केक वरून छान दिसावा यासाठी मी पुन्हा एकदा चोको चिप्स घालते आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्सही वरून ॲड करू शकता. आता कढई ही चांगली गरम झालेली आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आणि केकचं भांडं कढईमध्ये ठेवून 40 ते 45 मिनिटांच्यासाठी याला बेक करून घ्यायचे. 45 मिनिटानंतर केक एकदा तुम्ही चेक करा. कच्चा राहिला असेल तर आणखीन 10 मिनिटं तुम्ही बेक करायला ठेवू शकता. आता इथे तुम्ही पाहू शकता चाकू क्लीन आलेला आहे, म्हणजे केक आता बेक झाला आहे. आणि केकही छान ब्राऊन कलरमध्ये आलेला आहे. आता मी हे उतरून घेतले. केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर भांड्यातून काढून घ्यावा. तुम्ही पाहू शकता केक किती स्पॉन्जी झालेला आहे आणि चवीलाही खूप छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.